नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 9 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य असं एक आदत एक बैलचं मैदान सोन्या 50-50 केसरी मुळीकवाडी बिदाल आणि दैवडी ग्रामस्थ आयोजित हे मैदान संपन्न होते. दैवडी इथे खूप जबरदस्त मैदानाचं आयोजन नियोजन सलग 2 वर्ष मागील या कमिटीनं केलेलं आहे आणि या वर्षी सुद्धा जबरदस्त अशी फाटीचं तयारी करण्यात आली आणि संपूर्ण नियोजन आयोजन कशा पद्धतीनं कमिटीने करण्यात आले ते संपूर्ण आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, या मैदानाचे संपूर्ण आयोजक टीम आपल्या समोर आहेत. आप्पा पण आहेत. आप्पा नमस्ते. काय सांगाल, मैदानाची तयारी कुठपर्यंत आली सध्या? आता मैदान तयारी बऱ्यापैकी झालेली आहे, म्हणजे 90% तयार झालेलं आहे. आता बॅरिकेटिंगचं आणि याचं कामच बाकी आहे स्टेजचं. मैदान तर पूर्ण आखून झालेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे गेली 2 पर्व अतिशय चांगली झाली आणि तिसऱ्या पर्वामध्ये अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे. त्यामुळं मैदान तयारी बऱ्यापैकी होत आलेली आहे आणि 2-3 दिवसात तर पूर्ण तयार होऊन जाईल. मैदानाचा पल्ला किती असणार आहे? मैदानचा पल्ला आपला 900 फूट आहे आणि कारण की टेबल पॉईंट आहे, खालीवर कुठं जर रान आहे त्यामुळे एकसारखं रान असल्यामुळे 900 फूट रान आहे पाहायला आपल्याला. फाटीतला आतातलं अंतर किती आतात मधलं अंतर 14 फुटाचं, अशी 16 फुटाचे फाटे आणि आदतसाठी योग्य आपण 14 फुटाचं आतातलं अंतर ठेवलं आहे. मैदान हे संपूर्ण ते अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियम वाटीनुसार होणार आहे. हो, 100% मैदान हे अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार होईल आणि युवा जी संघटना आहे त्यांच्या माध्यमातून हे मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तसेच नितीन आबा शेवाळे आहेत आमचे अध्यक्ष, विलास पैलवान आहेत, दत्ताभाऊ आहेत, अमोलदादा आहेत, हे सर्व जे वरिष्ठ आहेत ते देखील तुम्हाला या मैदानामध्ये उपस्थित पाहायला मिळतील. एक मैदानाच्या फाटी संदर्भात माहिती द्या. रान कशा पद्धतीचं आहे आणि आदत वासनाला पळण्यासाठी कशा पद्धतीचं रान आहे? बऱ्यापैकी तर बैल मालकांना 90% बैल मालकांना माहिती आहे की हे रान कसं आहे आणि या रानामध्ये पाळण्याची मजा काय वेगळीच असते. अतिशय लॉनवरतीच तयार झालेली मैदान आहे आणि एकसारखं रान असल्यामुळं कुठं गाडी वगैरे फॉल होत नाही आणि महत्वाचं म्हणजे या रानाला कुठं खाडा देखील नाही आणि की जरी पाऊस आला काय झालं तरी या मैदानाला काही फरक पडत नाही. सर्व फाटीमधलं अंतर एक समान मोजून घेतलंय? मोजून टेबल पॉईंट सारखाच पॉईंट आहे आणि अगदी आपण त्या टेपनं मोजलेलं मैदान आहे आणि सर्वत्र एका म्हणजे 1 नंबर फाटीत जेवढं पल्ला आहे तेवढाच 9 नंबर 10 नंबर फाटीला आणि तेवढाच मध्ये पण आहे. मैदानाच्या परमिशनची प्रोसेस कुठपर्यंत झालेली आहे? परमिशनची प्रोसेस तुम्हाला 2 दिवसात आम्ही ग्रुपवर टाकून देऊ की परमिशन. आता एक आम्हाला तुफानी फेरा पाहायला मिळणार आहे हरणे आणि मोठा सोन्याचा, त्याविषयी काय सांगा? खरं तर काय की गेल्या पहिल्या पर्वामध्ये देव बाकासूर आणि सोन्याचा फेरा पाहायला मिळाला, प्रचंड प्रतिसाद त्याला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये सुलतान आणि सोन्या हा फेरा पाहायला मिळाला आणि तिसऱ्या पर्वामध्ये तुम्हाला जो कोल्हापूरचा हरणे आहे, आनंदवरचा एक बैल नंदी आहे, त्या नंदीसोबत तुम्हाला सोन्या यावेळेस नक्कीच पाहताना तुम्हाला पाहायला मिळेल. ही संकल्पना कशी सुचली जाते? एक नवीन काहीतरी संकल्पना प्रत्येक वर्षी तुम्ही करत असता आणि ही आगळी वेगवेगळी चांगली संकल्पना काय सांगाल यासाठी? काय तिकडं पट्टा पद्धत असते आणि एक पट्टा पद्धतीचा बैल आणि एक आपला 3 फेऱ्याचा आणि बिंजोरचा बादशाह सोन्या तुम्हाला जोडी पाहताना बघायला मिळेल. दोन्ही नंदींना एक आपापलं क्षेत्र गाजवून ठेवलेलं आहे 100%, कारण की तो देखील बैल शतकवीर हारण्या म्हणून तो ख्याती आहे त्याची आणि सोन्या देखील चतुर्थ हिंद केसरी आणि बिंजोरचा बादशाह म्हणून सोन्याची ख्याती आहे. आता या मैदानामध्ये असंख्य अशी बक्षिसांचा वर्षाव तुमच्या कमिटीतर्फे करण्यात आला. बक्षिसांची जरा माहिती सांगा. कशा पद्धतीने बक्षीस असणार रकमेमध्ये आणि इतर बक्षीस काय असणार? आपलं पहिलं बक्षीस 1 लाख रुपये 80,000, त्यानंतर 60, 40, 30, 20, 10 असे 10 बक्षीस आहेत. तसेच पहिले जे 10 ड्रायव्हर्स आहेत त्या 10 ड्रायव्हर्ससाठी आपण 32 इंची LED TV दिलेली आहे त्या 10च्या 10 चालकांना आणि त्या 10 चालकांना म्हणजे 20 मालक होत्यात पहिले प्रथम. त्या 20 मालकांना पैठणी आपण त्यांच्या महिलेसाठी दिलेली आहे. त्याचबरोबर क्वार्टर फायनलसाठी प्रथम क्रमांकाला 32 इंची TV आहे मालकाला आणि त्यानंतर 5, 3, 2, 2, 2 अशी 10 बक्षीस आहेत. तसंच मेगा फायनलच्या 1 नंबरच्या मानकरीस देखील 32 इंची LED TV आणि त्याचबरोबर बक्षीस आहेत 5, 3, 2, 2, 2 अशी 10 बक्षीस आहेत. गट पासला सन्मान चिन्ह आहे. 60च्या 60 बैल मालकांना आकर्षक ढाल आहे या मैदानामध्ये. म्हणजे जवळपास 60 बैलगाडी मालक या मैदानामध्ये गुलालाचं काम करतात. प्राप्त होतात आणि महत्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्र एकमेव मैदान आपलं की या की या मैदानाची आपली 3 फायनल दरवर्षी होतात.
बरोबर. मला वाटतंय याच मैदानामध्ये ती संकल्पना सुरू झाली, क्वार्टर फायनल, मेगा मेगा फायनल आणि final. ते आपण घेतो म्हणजे काही बाकीच्या मैदानामध्ये बक्षीस विभागून दिलं हा. जातं. या मैदानामध्ये आपण बक्षीस विभागून देत नाही. किती काय झालं तरी म्हणजे 5च्या दरम्यान फायनल आपली आपल्याला या मैदानात तुम्हाला पाहायला मिळणार, तिन्ही फायनल पाहायला मिळणार. आता सध्या तुम्ही जसं म्हटलं तसं फाटीची तयारी संपूर्णरित्या झालेली आहे. एक निकाल रेष बदलली काय पुढच्या साईडला? नाही जी मागच्या वेळेस होती फाटी तीच फाटी फाटी तीच आहे पण नाही, निकाल रेषा पण तीच आहे. मागच्या वेळेस तीच निकाल रेषा आहे. बैल कोणत्या बाजूने सोडणार आहे? या बाजूनं म्हणजे Front side. दक्षिणेकडून उत्तरेकडेच पळतात. हा. मागच्या वेळेस पण तशीच पाहिली आणि समोर यावर्षी थांबण्यासाठी वगैरे प्रॉपर जागा आहे? आता बैल मालकाने बघितलेला आहे. जवळपास 2-3 हजार फूट पुढं मोकळं राहणार आपण व्हिडिओच्या मार्फत दाखवू आहे. आणि महत्वाचं म्हणजे एका वेळी 100 गट खाली उभे राहतील एवढी जागा आहे आपल्याकडे. दोन्ही साईडला सेमच आहे हो. एका वेळेस आता खाली तिला किती गट थांबतात? पहिल्यांदा 10 गट जाणार आहेत, नंतर 15 गट जातील आणि एका वेळेस एकदम 100 गट जर खाली गेली तर सुटू शकतात एवढी जागा उपलब्ध आहे आपल्याकडे. बरोबर. आणि एक निकाल रेषेसमोर पब्लिकचा आवर कशा पद्धतीने कमी निघाला? म्हणजे कोणत्याही बैलावर दरवर्षी अन्याय होतच नाही, परंतु सेमी फायनल आणि फायनल गर्दी भयान असते, त्यावेळेस कसा आवर घालणार कमी? आपण तशी टीम तयार केलेली आहे. दररोज टीम असते या संयोजन समितीची. त्या माध्यमातून तुम्हाला निकाल रेषेवरती कुठलाही प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळणार नाही. Seating एकूण किती पर्सेंटेज असतं? म्हणजे 75 ते 80% बॅरिकेडिंग असते मैदानात. काय गाड्या खाली बोलून जातात ना, त्या अडकून आहे वगैरे म्हणून आपण खाली लावत नाही, परंतु 70% तर 100% तुम्हाला बॅरिकेड पाहायला मिळेल. या मैदानामध्ये जे कंटेंट क्रिएटर झाले, युट्यूबर झाले, त्या सर्वांचा विचार करण्यात आला. ती स्पर्धा कशा पद्धतीने असणार आहे आणि ती संकल्पना कशा पद्धतीने सुचली? खरं तर आपण यावर्षी नवीन स्पर्धा जाहीर केली की युट्यूबरसाठी. त्याची कालपासून 1 तारखेपासून म्हणजे चालू झालेली आहे स्पर्धा. 1 तारखेपासून 11 ऑगस्टच्या 5 वाजेपर्यंत, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही सोन्या 50 संदर्भात आडवा व्हिडिओ 5 मिनिटाच्या पुढे कोणताही बनवू शकता आणि किती व्हिडिओ बनवू शकता. त्याचे आपण 11 तारखेला 5 वाजेपर्यंत आपण त्याचे व्ह्यूज काउंट केले जातील आणि त्यातून 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर असे 5 नंबर काढले जातील आणि त्याचं सन्मानपत्र आपण तयार करून त्याच्यावरती त्याचे व्ह्यूज काउंट करून त्या यूट्यूब चॅनलचं नाव, त्या मालकाचं चॅनलचं नाव घेऊन आपण जो रील स्टार आणि युट्यूबरचा जो सन्मान सोहळा आहे त्या दिवशी तो आपण प्रदान करणार आहे. आणि त्यासाठी देखील आपण 7,000 पहिलं बक्षीस ठेवले, 5,000, 3,000, 2,000 आणि 1,000 असे 5 बक्षीस ठेवलेत. त्याचबरोबर आपण रील स्टार जो म्हणतो ना, आता इंस्टाग्रामला जो नवीन ट्रेंड आला आहे की सिनेमॅटिक व्हिडिओ, त्यासाठी देखील आपण सिनेमॅटिक स्पर्धा ठेवलेली आहे. त्यासाठी 15,000, 10,000, 8,000, 7,000, 5,000 असे 10 बक्षीस आपण त्याप्रमाणे जो क्रम आहे तुम्हाला बॅनरच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तसंच महिलांसाठी देखील आपण रील स्टारची स्पर्धा आणि सिनेमॅटिक स्पर्धा आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. त्याला देखील 5,000, 3,000, 2,000, 1,000 असे 5 बक्षीस ठेवलेत. म्हणजे महिलांसाठी पण ही स्पर्धा? महिलांसाठी स्पर्धा वेगळी आहे, पुरुषांसाठी स्पर्धा वेगळी आहे. दोन्ही ह्याला का युट्यूबला? नाही, पुरुषमध्ये फक्त युट्यूबर्स आणि त्यात महिलाही बनवू शकतात. आणि रील स्टारमध्ये खूप सुंदर असं नियोजन आयोजन करतात. आता नाव नोंदणी जवळपास 250 झाली. किती तारखेपर्यंत नाव नोंदणी घेतली जाईल आणि मर्यादित नाव नोंदणी असेल? हो, 8 तारखेपर्यंत घेतली जाईल, पण त्याच्या अगोदरच आपली नोंद पूर्ण होते आणि नोंद पूर्ण झाली की आपण लॉट्स काढतो. त्यामुळं जे काय कोणी राहिले त्यांचे पहिले झाले त्यांनी परत नोंद करून घ्या, जेणेकरून आम्हाला पण सहकार्य होईल आणि तुम्हाला पण थोडं सहकार्य काय होईल की तुमच्या अगोदर लक्षात मध्ये आले की आपल्याला ह्या गटामध्ये पाळायचं आहे, तर ते आपण अगोदर डिक्लेरेशन करू ना. एक मर्यादित नोंदी घेतल्या जातील का? किती नोंदी घेतल्या जातील? आपण 900 गाड्यांची नोंद घेतो, त्याच्यावरती आपण काय नोंद घेत नाही, कारण की फाट्याचं पण लिमिटेशन आहे ना. त्यामुळं जर समजा इन केस नोंद ही कंप्लीट झाली आणि एखाद्या बैलगाडी मालकाची इच्छा असते पळण्यासाठी, तर त्याला पावती मिळेल? नाही, काय कशी देणार ना, पळवणार कुठं, हा मुद्दा आहे ना. फाट्या तेवढ्या लिमिटेड असल्यामुळं आपण जास्त नोंद घेऊ शकत. काय वाटतं या मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाडी मालकाच्या? आव्हान एवढं असेल की जे अखिल भारतीय संघटनेत जे नियम घालून दिले ते नियम पाळावे वेळेत या, कारण की 7 वाजता आपला पहिला फेरा सुटतो तर सुटतोच. आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही आदतचे नियम आहेत त्या नियमानुसार मैदान पार पडेल. नमस्कार, काय सांगाल मैदानाविषयी? कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आणि काय उत्सुकता आहे बैलगाडी मालकांच्या मनात?
सोन्या 50 केसरी पर्व तिसरे. खरं तर आज 2 दिवस झाले तब्बल 250 बैलगाडीची नोंद झाली. तर बैलगाडी मालकांना आमचं एवढं सांगणं आहे की आपण त्वरित आपली बैलगाडा नोंद करा, वेळेमध्ये बैलगाडा नोंदवावी. आमची इच्छा आहे, सहकार्याची भावना नक्कीच असेल, मात्र एकदा नोंद झाल्यानंतर पुन्हा सहकार्य करता येणार नाही. त्यामुळे बैलगाडी मालकांनी वेळेतच आपल्या बैलगाडीची नोंद करा. दादा काय सांगाल मैदानाविषयी? मैदान एक नंबर आहे. पर्व तिसरा आहे. 2 पर्व मध्ये बैलगाडी मालकांनी बघितलेला आहे आणि आदत वासरांचा विचार करूनच मैदान आहे. 900 फूट पल्ला आहे, कुठेही अडथळा नाही. त्याच्यामुळं जास्तीत जास्त जेवढ्या लवकर नोंद करता येईल तेवढ्या लवकर नोंद करून आम्हाला सहकार्य करता. काय सांगाल मैदानाविषयी? नोंदी संदर्भात काय आव्हान करतात? मैदान हे पारदर्शक आहे. कमिटीला सहकार्य करा आणि वेळेत नोंद करून आम्हा सगळ्यांना सहकार्य करा. मित्रांनो, खूप सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलंय आणि दरवर्षी मैदान पारदर्शकरित्या संपन्न होतं. लवकरात लवकर नोंद करा आणि कमिटीला सहकार्य करा. धन्यवाद.